काल ज्या पद्धतीने टोल नाक्यावरती खालापूर इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना स्वतः उतरावं लागलं आणि तो सगळा प्रसंग आपण बघितलेला आहे. अद्याप ती टोलची जी यंत्रणा आहे ती सुधारताना दिसत नाहीये. मी बोललो तसं हे ह्यांची इच्छा नाहीये सुधारण्याची. त्याच्यामुळे राजसाहेब सत्तेत आल्यावरच हे सगळं सुधरू शकतं. काल पण मी नव्हतो पण मी आज साहेबांशी बोलत असताना ते सांगत होते की गाडीतनं येत असताना त्यांना आधी वाटलं एक 3-4 किलोमीटरची हे होती, ट्रॅफिक होतं. त्यांना कळलं नाही पुढे कुठे संपतंय. त्यांना वाटलं ऍक्सिडेंट झालाय. अँब्युलन्स होती त्या ह्याच्यात आणि इतर लोक तर किती तास थांबले असेल मला आयडिया नाही, पण अँब्युलन्स होती. तुम्ही अँब्युलन्सला तर सोडलं पाहिजे. ही कुठची दादागिरी. साहेबांनी टोलवर जाऊन गाडी थांबवली आणि उतरून त्या सगळ्यांना सोडायला लावलं. पण हे शेवटी आता काल चांगलं आहे की साहेब होते तिकडे, पण दररोज नसणार. तेव्हा हे काय असे बिचारे 4-4-5-5 तास लाईनीत उभं राहायचं लोकांनी. ज्यावेळेला मनसेकडनं टोलचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर ते राजकारण तापलं जातं, त्यानंतर राज्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया येतात की आम्ही नियमानुसार करू. मात्र वस्तुस्थिती जर काल पाहायला गेली कुठच्याही प्रकारची नियमावली पाळली गेली नाही. मनसेचं इथून पुढचं काय धोरण आणि हे लोकांना दिसतंय. तुमची इच्छाशक्ती नसताना काही होऊ शकत नाही. बरं ह्याच्यातनं पैसेच खायचे तर पुढे बघायलाच नको. म्हणजे राज्य सरकार आणि टोल कंपन्या त्यांच्या साठ्या लोटांमुळे कुठेतरी हो नक्कीच. नाही तर मुख्यमंत्र्यांनी सांगून जर आपण लाईन मारली आहे त्या लाईनीच्या तुम्ही 2-3 किलोमीटर पाठपर्यंत तुम्ही ठेवू कशा शकता. त्याच्यामुळे सगळं चुकीचं चालू आहे आणि लोकांना आता कळतंय. तो राग तुम्हाला शेवटी निवडणुकीतच ते व्यक्त करतील.